Hello students, in this video we are going to see the dialogue writing from 9th standard and 10th standard. In question paper, question number 5th B, dialogue writing. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 9वी आणि 10वी साठी प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन नंबर 5B मध्ये डायलॉग रायटिंग हा प्रश्न 5 गुणांसाठी विचारला जाणार आहे. तर डायलॉग रायटिंग लिहित असताना काही सूचना तुम्हाला पाळणं गरजेचं आहे किंवा डायलॉग रायटिंग कसा लिहायचा, तर या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण लेटर रायटिंग किंवा त्याचे प्रकार हे दोन्हीचाही अभ्यास केलेला आहे क्वेश्चन नंबर 5th A मध्ये, आणि आज क्वेश्चन नंबर 5th B मध्ये डायलॉग रायटिंगचं या ठिकाणी आपण चर्चा आणि अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम डायलॉग रायटिंग किंवा संवाद लेखन ही एक कला आहे, कौशल्य आहे, आणि ते अतिशय महत्त्वाचं असं कौशल्य आहे. कारण या डायलॉगवरच व्यक्तीचं व्यक्तिमत्व डेव्हलप होत असतं किंवा उदयास येत असतं. म्हणून परीक्षेमध्ये सुद्धा डायलॉग लिहित असताना तुम्ही एक यशस्वी संवाद लेखनासाठी काही नाटकीय प्रतिभेची आवश्यकता असते. त्याचबरोबर संवाद लेखनात स्वतःच 2 व्यक्ती आहोत असं समजून हा लिहिण्याचा प्रश्न आहे. म्हणून हा संवाद जिवंत, ताजा आणि साहजिक वाटायला हवा. त्याचबरोबर संवादात एकच व्यक्तीच्या तोंडी जास्त संवाद नसावेत. जर 2 व्यक्तींची किंवा 3 व्यक्तींचे जर डायलॉग असतील तर प्रत्येकाला एक किंवा समान स्वरूपाचे डायलॉग किंवा संवाद असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर संवादाची सुरुवात ही आकर्षक व शेवट समर्पक व्हायला पाहिजे. संवाद स्वाभाविक, संक्षिप्त, चटकदार व यथार्थ असायला पाहिजे. संवादातील प्रश्न व उत्तरात समर्पकता असावी. संवादात बोलीभाषेचा उपयोग करायला पाहिजे. संवादामध्ये आशय व शैली दोन्हीलाही महत्त्व आहे किंवा द्यायला पाहिजे. दिलेला प्रश्न व प्रश्नातील मुद्दे काळजीपूर्वक वाचून संवाद लिहिला पाहिजे. संवाद लेखनात प्रश्नात दिलेल्या सर्व मुद्द्यांचा समावेश केला पाहिजे. असे काही जर सूचना तुम्ही किंवा सूचना जर पालन केलात आणि संवाद लिहिलात, साहजिकच तुम्हाला त्यामध्ये जास्तीचे मार्क मिळण्यासाठी मदत होईल. तर प्रश्नपत्रिकेमध्ये नवीन फॉर्मॅटमध्ये किंवा जुन्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा हा प्रश्न आहे. तुम्ही जर 2019ची प्रश्नपत्रिका पाहिला तर त्यामध्येही हा प्रश्न होता, आणि 2018ची 2019 किंवा 2020 पासून हा ह्याच्यामध्ये थोडासा फॉर्मॅट चेंज झालेला आहे 20 पासून. तर याच्यामध्ये ABC असे 3 घटक तयार करण्यात आले आहेत. क्वेश्चन नंबर 5th B डायलॉग रायटिंग, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर A हा तुम्हाला प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम अ जम्बल्ड सेंटेन्स. Prepare a dialogue from the jumbled sentences. म्हणजे क्वेश्चन नंबर 5th B मध्ये डायलॉग रायटिंग मध्ये एक जो घटक आहे ए प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स, हा 1 गुणासाठी आहे. जे 5 गुण आहेत त्यातलं आपण जर विलगीकरण केलं तर ए मध्ये 1 गुण आहे. आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 डायलॉग दिले जाणार आहेत, आणि हे 4 डायलॉग कसे असणार आहेत? संमिश्र स्वरूपाचे, किंवा तर आपण चुकीचा क्रम असलेली तुम्हाला डायलॉग असतील. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला विचारलं तर A, B, C आणि D असे 4 डायलॉग असणार आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटल्यास बोर्डवर पाहू शकता. फॉर एक्झाम्पल A, कुड यू फिनिश ऑल द क्वेश्चन्स इन टाइम? Could you finish all the questions
in time. Then B dialogue, questions number question number 5 and 6. 5 and 6 were difficult. For me. Then C dialogue, which questions were difficult for you? Which questions were difficult for you? Then D, yes, I could. तर पहा, क्वेश्चन नंबर 5 बी मध्ये जो डायलॉगचा प्रश्न आहे त्यामध्ये ए जो विचारला जातो तो तुम्हाला संवाद दिलेले असतात, पण त्याचा सिक्वन्स किंवा त्याची रचना चुकीची असते. तुम्हाला ती रचना योग्य रीतीने किंवा करेक्ट स्वरूपात लिहायची असते. तर उत्तरादाखल तुम्ही जर हे केलात तर याच्यामध्ये तुम्हाला कळेल की सिक्वन्स कुठला बरोबर आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता. थोडक्यामध्ये प्रश्न आणि उत्तरच आहे, पण त्याचा सिक्वन्स मात्र चुकीचा आहे. तर आपण पहिला जर डायलॉग इथे विचारला तर कोणता असेल? इमॅजिन करा. हा, तर तुम्हाला इथं थोडंसं गोंधळात टाकण्यासारखी परिस्थिती केली आहे. तर पहिला डायलॉग हा पहिलाच आहे. तर आपण या ठिकाणी वाटल्यास थोडा क्रम देऊया. हा ए व 1 नंबर. त्याच्यानंतर दुसरा इथं पाहता, कुड यू फिनिश ऑल क्वेश्चन्स इन टाइम? तुम्ही सगळे प्रश्न वेळेवर सोडवलात का? आता बघा खालच्या डायलॉग मध्ये दुसरा डायलॉग कोणता असेल? मग तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल तर डी नंबर हा 2 नंबरचा डायलॉग आहे. त्याच्यानंतर आता तिसरा डायलॉग कोणता असेल? मग साहजिकच क्वेश्चन आहे, विच क्वेश्चन्स वेअर डिफिकल्ट फॉर यू? तुम्हाला कोणता प्रश्न अवघड वाटला? तर हा तिसरा डायलॉग आहे, 3 नंबरचा डायलॉग आहे. अँड देन शेवटी राहिला तो शेवटचा, क्वेश्चन्स नंबर 5 and 6 वेअर डिफिकल्ट फॉर मी. तर हा 4 नंबरचा डायलॉग. परीक्षेत एवढंच करायचंय, दिलेले जे काही क्वेश्चन्स किंवा जे काही डायलॉग आहेत त्याचा क्रम बरोबर लावायचा आहे. आता ए बी सी डी पैकी तुम्हाला अधूनमधून चुकीचं दिलेलं आहे सगळे डायलॉग, पण एक ए हा 1 आहे, बी हा 4 आहे, सी हा 3 आहे आणि डी हा 2 नंबर आहे. म्हणून उत्तर लिहित असताना जो योग्य डायलॉग आहे तो अगोदर लिहायचे. म्हणजे तुम्ही समजा लिहिला अगोदर ए पहिल्यांदा, त्याच्यानंतर 2 नंबर हा डी, 3 नंबर सी आणि 4 नंबरला हा बी नंबर. फक्त क्रम चुकीचा आहे, बाकी जशा तसं तुम्हाला ते डायलॉग लिहायचंय. तर या ठिकाणी अ क्वेश्चन किंवा ए 1 मार्कासाठी हा प्रश्न आहे डायलॉगचा. आता यामध्ये बी हा देखील डायलॉग तुम्हाला 1 मार्कासाठी विचारला गेलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जाईल? कंप्लीट द डायलॉग.
complete the dialogue. हा सुद्धा 1 मार्कासाठीच आहे. डायलॉग पूर्ण करायचा आहे. हा तुमच्या परीक्षेत किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकातील सुरुवातीला जो चिठ्ठ्याचा प्रश्न असतो त्या स्वरूपाचा भाग तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये पहा, इथं सुद्धा 4 डायलॉग आहेत. पहिला डायलॉग आहे, डू यू लाईक टू हिअर बेड टाइम स्टोरीज. डू यू लाईक टू हिअर bedtime stories. bedtime stories क्वेश्चन मार्क. आणि हा बी डायलॉग किंवा बीचा डायलॉग असणार आहे. इथं काय केलं जाणार आहे, तुम्हाला डॉट डॉट तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर सी नंबरचा डायलॉग आहे. सी मध्ये तुला परत विचारलं आहे किंवा परत ये पहिल्याचाच डायलॉग आहे. विच स्टोरीज डू यू लाईक. विच स्टोरीज डू यू लाईक टू हिअर द मोस्ट. परत क्वेश्चन मार्क आहे. परत बीचा डायलॉग. तर क्वेश्चन नंबर 5 बी मध्ये बी डायलॉग जो आहे, कम्प्लीट द डायलॉग, त्याच्यामध्ये ए आणि बी चे डायलॉग आहेत. ए प्रश्न विचारतो आणि बी त्याचं उत्तर देतोय. तर तुम्हाला बी चे उत्तर लिहायचे. फॉर एक्झाम्पल पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे डू यू लाईक टू हिअर बेड टाइम स्टोरीज. तुम्हाला संध्याकाळी झोपते वेळेस जी आजी आजोबा गोष्टी सांगतात त्या गोष्टी तुम्हाला आवडतात का. येस ऑर नो. जर येस असेल तर मग तुम्ही लिहू शकता, यस आय लाईक, यस आय लाईक इट व्हेरी मच. होय, मला गोष्टी ऐकायला खूप आवडतात. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, दुसरा डायलॉग जो आहे तो, विच स्टोरीज डू यू लाईक टू हिअर द मोस्ट. तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात तर मग कोणत्या आवडतात. मग त्याचं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल, आय लाईक टू हिअर ॲडव्हेंचर स्टोरीज. ॲडव्हेंचर स्टोरीज मोस्ट. म्हणजे साहसी गोष्टी ऐकायला मला खूप आवडतं, असं हे डायलॉग पूर्ण केलं. इथं सुद्धा 1 मार्क आहे. ए आणि पी दोन्ही सोपे प्रश्न आहेत, त्यामुळे त्याला 1-1 मार्क आहे. त्याच्यानंतर यातला जो तिसरा जो घटक आहे तो प्रिपेअर फॉर एक्झामिनेशन. तुम्हाला तुमच्या मित्रासोबत राईट अ डायलॉग ऑन प्रिपरेशन फॉर द एक्झाम बिटवीन यू अँड युअर फ्रेंड्स. मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. 3 मध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंग करत असताना तुम्ही आणि तुमचा मित्र या दोघांमध्ये परीक्षेच्या तयारीच्या संदर्भात डायलॉग लेखन करायचं. हे थोडंसं कठीण आहे, म्हणजे इमॅजिनेशन तुम्हाला करून ते डायलॉग लिहायचं आहे. त्यामध्ये 3 गुण आहेत. तर परीक्षेच्या संदर्भात तुम्ही आणि तुमचा मित्र कशी तयारी कराल या संदर्भात हा प्रश्न आहे. हे लिहित असताना मात्र थोडंसं तुम्हाला कठीण जाणार आहे, पण सराव जर केला तर ते देखील जमून जाईल. तर फॉर एक्झाम्पल म्हणून ते या ठिकाणी मी तुम्हाला ते डायलॉग सांगणार आहे. आता समजा यू किंवा आय तुम्ही स्वतः इमॅजिन करायचं. हाय दीपू इमॅजिनेशन करून तुमचा मित्र आहे समजायचं, किंवा मुलगी असेल तर तिची मैत्रीण असेल.
हाय दीपू, हाऊ इज युअर प्रिपरेशन फॉर द एक्झामिनेशन गोइंग ऑन? आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तू कशी काय तयारी केला आहेस? दीपू सेड, मोस्ट एव्हरीथिंग इज डन, लास्ट मिनिट प्रिपेरिंग इज गोइंग ऑन. तशी तयारी खूप चालू आहे किंवा खूप झालेली आहे आणि शेवटच्या मिनिटापर्यंत ती चालूच असणार आहे. देन यू सेड किंवा आय सेड, दॅट्स ग्रेट, हाऊ डू यू डू दिस? छानच, मग तू कशी तयारी केलेली आहेस? दीपू सेड, I read each and every chapter of every subject and try to solve the activities given in it for practice. मी प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक धडा मी अतिशय काळजीपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातल्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा त्याचा प्रॅक्टिस मी केलेली आहे. दीपू म्हणतोय, दीपूचा डायलॉग आहे. देन यू सेड किंवा आय सेड, दॅट्स रिअली युजफुल, आय विल डू द सेम, थँक्स फॉर द टिप्स. तुम्ही म्हणताय, तुझं अगदी बरोबर आहे, कारण ते फार उपयोगी आहे. कारण तू जे केलंस ते सुद्धा मी करणार आहे आणि तू जे काही टिप्स दिलात त्याच्याबद्दल तुम्ही तुझा आभारी आहे. देन दीपू सेड, यू आर वेलकम अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर प्रिपरेशन ऑन एक्झाम 2. आणि तो आपल्या तुमच्या परीक्षेसाठी आणि तयारीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. आणि शेवटचा तुमचा डायलॉग आहे, आय थँक्स अ लॉट अँड विश यू द सेम. तुझं मी आभारी आहे, तुला तू धन्यवाद आणि तुला पण चांगले विशेष किंवा चांगले तुला परीक्षेसाठी तुला शुभेच्छा. असे हे किमान एकाचे 3 किमान म्हणतोय मी. तर 4 डायलॉग जरी झाले 2 व्यक्तीचे तरी ते चांगलंच आहे. तर अशा प्रकारे डायलॉग रायटिंगमध्ये पहिला जो आहे तो जम्बलिंग, ज्याला आपण प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम अ जम्बल्ड सेंटेन्सेस असं म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्हाला वाक्य दिली जातात, डायलॉग दिले जातात, पण ते डायलॉग ही मिक्सिंग स्वरूपाचे असतात. ते तुम्हाला त्याचा क्रम किंवा सिक्वन्स बरोबर लावायचा असतो. त्याला 1 मार्क आहे. त्याच्यानंतर बी आहे, कम्प्लीट द डायलॉग. ह्या डायलॉगमध्ये तुम्हाला 2 व्यक्तीचे ए बी किंवा ए बीचे डायलॉग असतात. फार तर हे चिटचॅट स्वरूपाचे असतात. प्रश्न विचारलेले असतात, तुम्हाला फक्त त्याचे उत्तरे लिहायचे असतात. याला पण 1 मार्क आहे. आणि सी जो आहे तो म्हणजे राईट अ डायलॉग प्रिपरेशन किंवा इमॅजिन करून, काल्पनिक ह्याच्यावर तुमच्या एकंदरीत पाठावर किंवा कथेवर कुठलेही किंवा एकंदरीत तुमच्या 1-2 व्यक्तीबद्दलच्या चर्चा किंवा डायलॉग या ठिकाणी तुम्हाला इमॅजिन करून लिहावं लागतात. म्हणून किमान एका व्यक्तीचे 3 तरी डायलॉग तुम्हाला लिहावे लागतील. तर अशा पद्धतीने जर तुम्ही लिहिलात तर 1 आणि 3 असे 5 गुण, त्या 5 गुण तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करू शकतात. म्हणून विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सूचना आहे, डायलॉग रायटिंग हा सरावाने अवगत होणारा प्रश्न आहे. म्हणून सगळ्यांनी व्यवस्थित तयारी करावी आणि आपल्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करावा. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ड्राफ्टिंग अ स्पीच या विषयावर चर्चा करणार आहोत. म्हणून विद्यार्थ्यांनी तयारी करा आणि ओके, थँक्यू.